उच्च विद्याविभूषित मंडळींचा राज्यकर्त्यांच्या सोबत संवाद व्हावा. संवाद हा समता प्रस्थापित करत असतो. संवादाच्या माध्यमातून लोकशाही बळकट होत असते, हे सूत्र आहे. आणि त्या सूत्राला अनुसरून खऱ्या अर्थानं पंचशील वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून या कार्यक्रमाची रचना आहे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. सुप्रियाताई सुळे, आमदार सतीश भाऊ चव्हाण, आमदार विक्रमजी काळे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. पंचशील वेलफेअर असोसिएशन औरंगाबादच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय ताईंना, आदरणीय आमदार सतीश भाऊ चव्हाण, आदरणीय आमदार विक्रमजी काळे यांना विनंती, आपण कृपया स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण पुलवामा या ठिकाणी शहीद झालेल्या आपल्या जवान बांधवांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद. संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं स्वागत. या पंचशील वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर MD सोनवणे सर यांनी करावं अशी विनंती आहे. इंजिनियर MD सोनवणे सर हे स्वागत करतील. कार्यक्रमासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे आमदार आदरणीय सतीश भाऊ चव्हाण यांचं स्वागत ॲडव्होकेट गाडीवान साहेबांनी करावं अशी विनंती आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे आमदार आदरणीय विक्रमजी काळे यांचं स्वागत श्रीयुत दत्तू बोबडे यांनी करावं अशी विनंती आहे. आदरणीय आमदार विक्रमजी काळे यांचं स्वागत श्रीयुत दत्तू बोबडे हे करतील. या प्रसंगी मंचावर श्रीयुत कैलास पाटील यांची उपस्थिती आहे. श्रीयुत कैलास पाटील यांचं स्वागत श्रीयुत MD सोनवणे सरांनी करावं अशी विनंती आहे. कैलास पाटील यांचं स्वागत करावं. या प्रसंगी विविध क्षेत्रातील ज्यांच्या प्रज्ञेनं, प्रतिभेनं या शहराला, मराठवाड्याला बहुमोल योगदान दिलं आहे अशी क्षेत्रातील आपण मान्यवर मंडळी आहात. या संवादाच्या पाठीमागची भूमिका, या संवादाच्या पाठीमागची भावना या ठिकाणी प्रास्ताविकेच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी पंचशील वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर श्रीयुत MD सोनवणे सर यांना निमंत्रित करतो. आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. मंचावरील उपस्थित माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, माननीय आमदार सतीश चव्हाण, उपस्थित असलेले पंचशील असोसिएशनचे पदाधिकारी, जमलेले काळेसाहेब आणि जमलेले सर्व माझ्या मित्रांनो, इंजिनियर, प्राध्यापक, गावकरी, सर्व स्तरातून माणसं इथे आलेली आहेत. आपल्या समोर हा जो प्रोग्राम आम्ही करण्याचे जे काही उद्दिष्ट होतं त्याच्या मागे आता सध्या मराठवाड्यामध्ये खूप भीषण असा दुष्काळ पडलेला आहे. पाण्याची परिस्थिती खूप वाईट आहे. पिण्याच्या पाण्याची वाईट परिस्थिती आहे. गुरांना पाणी नाही आहे, चारा नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्या करतोय आणि ही आत्महत्या करण्याची जी काही संख्या आहे ही
मागच्या सरकारपेक्षा आता या सरकारमध्ये दुपटीनं तिपटीनं वाढलेली आहे. म्हणून म्हटलं की म्हणून विचार केला आम्ही की आपण जर या शहरात येत आहात तर आपल्यासमोर आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या बांधवांच्या व्यथा समोर ठेवाव्यात. यात म्हणजे आपल्याला जेवढं शक्य होईल या मराठवाड्यातील जे काही शेतकरी आहे किंवा ज्यांना आता दुष्काळ सोसावा लागतोय त्यांच्यासाठी काही आपणातर्फे काही करता आलं, शासनातर्फे काही करता आलं तर करावं अशी माझी या प्रस्तावनेत तुम्हाला विनंती आहे. दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की या शहराचं हे शहर जे वसलंय औरंगाबाद शहर हे आपणालाही माहीत असेल की या शहराचा जो विकास जो झाला तो एकदाच झाला आणि तो डॉक्टर रफिक झकरिया जे काँग्रेसचे मंत्री होते त्यांनी ह्या शहराचा त्यांच्यामुळे ह्या शहराचा विकास झाला. आज जे काही शहर दिसतंय आपल्याला ते त्यांनी जे काही विकास घडवला होता इथे त्यामुळे दिसतंय. परंतु ताई त्याला एक खूप वर्ष झाली पण शहर मात्र जिथल्या तिथे आहे. शहराचा परत झोपडपट्टी वजा शहर झालेलं आहे. विकासच होत नाही शहराचा. आता याची कारण मला तर चांगलीच माहिती आहे, माझ्यापेक्षा तुम्हालाही चांगलीच माहीत असणार आहे. माझा याच्यामध्ये आपल्यासमोर अजून एक विषय राहील. आता सुप्रीम कोर्टने 13 पॉइंट रजिस्टर लागू केले. या 13 पॉइंट रजिस्टरमुळे मागासवर्गीयांची फार मोठी हानी झाली. आता मागासवर्गीयांना पुढे कित्येक वर्ष 50 वर्ष 100 वर्ष जागा म्हणजे प्रवेशच मिळणार नाही, निवडच होणार नाही. त्याचं कारण त्या 13 पॉइंट रजिस्टरनी काय झालं की समजा विद्यापीठात एखाद्या विभागात जागा निघून किती निघतील 2000 5-6 आणि या 5-6 मध्ये मागासवर्गीय कुठे येत नाही. 7वा 8वा 14वा असा नंबर लागतो. त्याच्यामुळे याच्यात फार मोठं मागासवर्गीयांचं नुकसान झालेलं आहे. आपण यामध्ये आपण पार्लमेंटमध्ये आहात, यात आपण आवाज घ्यावा किंवा त्या बाबतीत आपण थोडासा विरोध दाखवा असं आमचं मत आहे. ताई दिल्ली मुंबई कॉरिडॉर सध्या औरंगाबाद शहरात चालू आहे. म्हणजे बिडकीन आणि शेंद्रा काम फार झपाट्याने चालू आहे. पण आमची यामध्ये अशी आपल्याला मागणी राहील की जसं MIDC मध्ये किंवा अजून दुसऱ्या एखाद्या असे गव्हर्नमेंटचे जे काही प्रकल्प निघतात त्याच्यामध्ये एक 10% बुद्धिस्ट सोसायटीसाठी जागा ठेवल्या जाते असं माझं मत आहे. तर या DMIC मध्ये जे काही आज काम चालू आहे त्या ठिकाणी एक 10% जागा बुद्धिस्ट सेंटरसाठी वगैरे राहावी असं मला वाटतं. औरंगाबाद शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद परिसर उभारला आणि येथील परिसरातील गोरगरिबांच्या मागासवर्गीयांच्या मुलांसाठी कॉलेजेस शाळा असे प्रकल्प उभे केले. त्याला बरेच वर्ष झाले आणि आता मला असं आठवतं आपल्याच एका कार्यकर्त्यांनी मला थोडं सांगितलं आपल्या बाबतीत की आपण जेव्हा विद्यापीठ गेटला आला होता तेव्हा मिलिंद कॉलेजचे हॉस्टेल आपण बघितली होती. ती हॉस्टेल बघून अतिशय आपण त्याचं वाईट हे केलं की काय त्या दशा झाली त्या हॉस्टेलची. तर आपल्यातर्फे म्हणजे आपले पवार चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एक 1.5 कोटीचा चेक त्यांना तुम्ही दिला होता. मला वाटतं आमदार साहेबच गेले होते द्यायला. पण तो अनावादाने म्हणा किंवा तिथलं जे राजकारण चाललंय सोसायटीमध्ये त्या सोसायटीवाल्याने तो 1.5 करोडचा चेक मला परत केला असं मला समजलंय. अजून त्याच्यातलं काही नाही. तर माझी एक इच्छा अशी राहील की ठीक आहे आज त्या संस्थेची अत्यंत वाईट अवस्था आहे. पुढे जेव्हा आपलं सरकार येईल किंवा आपण राज्यात राहाल तर माझं असं मत आहे की ती संस्था बंद पडू नये.
डॉक्टर बाबासाहेबांनी उभारलेलं एवढं मोठं स्मारक बंद पडू नये किंवा त्याची दुरावस्था होऊ नये, त्यामुळे शासनातर्फे त्याला काही चांगल्या पद्धतीने मदत होईल का हे आपण बघावं अशी माझी अपेक्षा आहे. दुसरं ताई, इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारायचं म्हणून या शासनाने म्हणजे ठरवून त्या जागेचे भूमिपूजनही झाले. भूमिपूजन होऊन बरेच वर्ष झाले, परंतु अजून तिथं एक वीट लागलेली नाही, एखादा दगडही पडलेला नाही तिथे. मात्र मी कुठल्या याला हे म्हणत नाही, परंतु आमचं म्हणणं असंच आहे की जसं शिवाजी महाराजांचं हे उभारल्या जाते ती कामाला सुरुवात झाली, नंतर स्मारक उभारता येत ना यांचं शिवाजी महाराजांचं कशामध्ये, समुद्रामध्ये, तर त्याला सुरुवात झाली नाही झाली. मध्यंतरी भूमिपूजन झालं आणि बोटीने गेले आणि बोटीत बरं. हा, तर माझं असं म्हणणं आहे की या स्मारकाला सुद्धा आपण तर नाही, आम्हाला याच्यामध्ये म्हणजे उदाहरण तुम्हाला द्यायसाठी हे म्हटलं की आपण या इंदू मिलच्या नाही, पण कसं आहे मध्ये पेपरला आलं होतं की त्याचं उद्घाटन झालं, मेटे साहेबांनी केलं वगैरे असं काहीतरी होतं. तर जाऊ द्या ते, पण आमच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाही आपण गती द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. दुसरा मागणी किंवा अपेक्षा आपल्याकडनं अशी राहील, आमदार साहेबांना वगैरे माहिती आहे, चौका इथे एक मोठं बौद्ध विहार बांधलं गेलेलं आहे. ते थोडं वर्गणीतून बनलं गेलेलं आहे, परंतु मागच्या वर्षी थायलंडच्या राज्यांनी तिथं जवळ 6-7 कोटी खर्च करून एक हॉस्टेल बांधलंय. त्या हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय आणि बुद्धवंदना वगैरे याच्यासाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. तर मला म्हणायचं की बाहेरचे देश इथं त्यांना मदत करतायत, तर आपल्याही सरकारकडनं काही मदत व्हावी, कारण तो परिसर फार मोठा आहे आणि त्या परिसरात अजून खूप स्कोप आहे काम करण्याचा. जसं पाण्याची तिथे हे पाण्याची टंचाई आहे, त्याच्यामुळे कडून पाईपलाईनने पाणी आणणं, त्यासाठी निधी उभा करणं, अजून काही छोट्या छोट्या गोष्टी, त्यासाठी जर निधी उपलब्ध झाला तर बरं होईल असं आमचं मत आहे. दुसरं एक महत्वाचं थोडक्यात सांगतो आणि मी माझी प्रश्न संपवतो. या भारत देशामध्ये आपल्या जे काही नवीन सरकार आल्याने संविधानाची जे काही गळचेपी करणं लावलंय त्याच्यात आपण हस्तक्षेप करावा किंवा त्यामध्ये आपण त्या संविधानाला काही कोणी हात लावू नये, बोट लावू नये, याकरिता आपण प्रयत्न करावेत. कारण मी यासाठी म्हणतोय की नोएडामध्ये कुठेतरी 2-4 लोकांनी संविधान जाळले. ही फार मोठी दुर्घटना आहे खरं म्हणजे. या अशा लोकांना तर त्वरित अटक होऊन देशद्रोहाचा त्यांच्यावर FIR दाखल व्हायला पाहिजे. तसं न होता कोणीतरी एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संघटनेने किंवा कोणी असं सरकारविरुद्ध बोललं, जसं कन्हैयांचं वगैरे उदाहरण देतं समोर आपल्या, बोललं ते त्यांच्यावर देशद्रोहाचा हे ठोकला जातो. हे संविधान जाळणं यांना का नाही, तर यातही आपण थोडंसं हे करावं. त्याच्यात नंतर सरकार खरं म्हणजे आजपर्यंत कधी घडलं नाही की सुप्रीम कोर्टच्या अंतर्गत कोणतं सरकारने हस्तक्षेप केला, पण हे सरकार त्या ठिकाणी हस्तक्षेप होतोय आणि तो हस्तक्षेप म्हणजे देशाला घातक आहे असं माझं मत आहे. जसं CBI प्रकरणामध्ये तुम्ही बघितलं असेल, तिथं तर यांना काही हस्तक्षेप करायची गरज नव्हती, पण बघा ना तुम्ही ते बदल्या करण्याचे मागचे किती हे आहेत त्यांचे, एकाला टाकलं दुसऱ्याला टाकलं, दुसऱ्याला काढलं याला टाकलं. म्हणजे ही इतक्या मोठ्या संस्थेवर जर असं शासन जर असं करत असेल तर पुढच्या वेळेला त्याचा म्हणजे चांगली गोष्ट नाही ती या शासन देशासाठी. ताई तुम्ही इथं आलात, आमचं ऐकून घेतलं. मी प्रस्तावनेमध्ये जे काही आपल्याला थोडक्यात सांगता आलं मला,
सांगितलं. अजून खूप आहेत, आपण प्रत्येक वेळेस बोलू भेटू. तर अशा प्रकारे आमची मागणी आहे. एवढं बोलून मी माझं प्रस्तावना संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेगवेगळ्या घटना प्रसंगाच्या वेगवेगळ्या नोंदी असणारी, परंतु ज्यांना विचार मांडण्यासाठी ठोस व्यासपीठ मिळत नाही, परंतु आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, चिकित्सा आहे, अशा आपण सर्व प्रबुद्ध मंडळी आहात. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा असोसिएशनच्या वतीनं स्वागत करतो आणि या संवाद कार्यक्रमात ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे आदरणीय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांना विनंती की आपण या प्रसंगी मनोगत व्यक्त करावं. पंचशील वेलफेअर असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, असे आमचे मित्र डॉक्टर MD सोनवणे, विधिमंडळातील आमचे सहकारी विक्रम काळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील साहेब, उपस्थित सर्व असोसिएशनचे पदाधिकारी आणि औरंगाबादमध्ये राहणारे सर्व कार्यकर्ते उपस्थित, काही चळवळीतले कार्यकर्ते असतील, काही शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती आहेत, काही पेन्शनर असोसिएशनचे मेंबर असतील, काही रिटायर्ड झालेले असतील, सर्व उपस्थित मान्यवर आणि मित्रांनो, फार मी तुमचा वेळ घेणार नाही. सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो उशीर झाल्यामुळं. आम्ही जेव्हा ताईचा कार्यक्रम ठरवला तेव्हा ते 1 किलोमीटरनी कुठून किती जायचं, कुठून कुठं जायचं ते ठरल्याप्रमाणे ते सगळा उशीर होत गेला खड्ड्यामुळं, ह्याच्यामुळं, त्यामुळे यायला उशीर लागला. असो, त्या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की ताईंना आपल्याशी मोकळेपणे बोलता यावं, औरंगाबादच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाहीरपणे सर्व वर्तमानपत्र सगळे पेपरमध्ये मांडतायच आहे, पण त्यांनाही त्या अवगत व्हाव्यात. पिंपरी चिंचवड, बारामती, पुण्यासारखे शहरात त्यांनी काम केलं असल्यामुळं शहराच्या विविध समस्यांचा आणि त्या कशा निराकरण करण्याचा असाही अनुभव त्यांना आहे. आणि त्याचबरोबर जे काही प्रश्न या सरकारमध्ये निर्माण झालेले आहेत ते प्रश्न सोडवणूक करण्याची ताकद जनतेमध्येच आहे आणि तसा मोकळेपणे आपले संवाद साधावा. संविधानाची गोष्ट उल्लेख MDंनी केला. आता मला तर खात्री येत आहे की हे 2019ची निवडणूक झाली आणि हे सरकार सत्तेवर आलं तर हे कदाचित या भारताच्या लोकशाहीचं हे शेवटचं इलेक्शन असेल. हे मी काही मोहमपणे बोलत नाही किंवा वेगपणे बोलत नाही, परंतु आत्ता आमच्या ममता बॅनर्जी झालेला जो काय आक्रमकपणे केंद्रीय संस्थांचा हल्ला असेल, इतर राज्यामध्ये होऊ घातलेले आक्रमण असेल वेगवेगळ्या संस्थांचे, ज्यांना कोणाला साधं पोलीस स्टेशन माहीत नव्हतं त्यांना ईडी बीडी आपल्या कोणालाच माहीत नव्हतं. आत्ता कळायला लागली ईडी. ताई ते ईडी कोणालाच माहीत नव्हतं बरं का. आता खेड्यात गेले ते लोक म्हणतात ईडीला सांगू का, आधी म्हणायचे पोलिसाला सांगू का, आता खेड्यातल्या पोरगं सुद्धा म्हणतं ईडीला सांगू म्हणून. त्याचा वापर किती, कुठे आणि कशा करायचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेमध्ये जे नमूद केलेली कर्तव्य आहेत, वेगवेगळ्या संवैधानिक संस्था आहेत, ईडी असेल, CBI असेल, इतर काही गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींचा जर का तुम्ही विचार केला तर आता ही सत्ता उलटून टाकल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्या भारताला दिली, जी संविधान आपल्याला दिलं, त्याचं रक्षण करणं हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य. नाहीतर ॲब्सोल्युटली तुम्हाला सांगतो इलेक्शन होणार नाही, काहीच होणार नाही पुढे. याचा उल्लेख, काही रोस्टरचा उल्लेख केला, मला सुद्धा खूप निवेदनं येत आहेत. सुप्रीम कोर्टाने ताई एक निर्णय दिला, सगळ्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये, काही प्राध्यापक आमचे मित्र बसलेत विद्यापीठातले, सगळ्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये सब्जेक्ट वाईज रोस्टर, सब्जेक्ट वाईज. त्याच्यामध्ये काय झालं, एखाद्या जागेवर कुणी का बसेना, ओपनचा बसेल, STचा बसेल, SCचा बसेल, OBCचा बसेल, परंतु तो रिटायर झाल्याशिवाय पुढचा येत नाही त्याचा. म्हणजे एखादा ओपन कॅटेगरीचा असेल, ST कॅटेगरीचा असेल ताई, तो एकदा तिथं ती पोस्ट त्याला गेली की 50 वर्षानंतर येणार परत त्या कॅटेगरीचा. म्हणजे काल सुद्धा बऱ्याचशा मीडियामध्ये ते आलेलं आहे की विशेषतः काही IIT, IIM आणि आपले केंद्रीय विद्यापीठ वगैरे आमच्याही विद्यापीठात काही
जे प्रोफेसरचं पद असं आता ते कधीच कुठल्याच ह्याला मिळणार, ते ओपनच राहील परमनंट, सगळ्या कॅटेगरीसाठी खुलं राहील. म्हणजे काही लोकांवर अन्याय होतो त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे त्या निर्णयामध्ये. सुप्रीम कोर्टाने निर्णय तर दिला, अंमलबजावणी करण्याची सगळ्यांनाच अडचण झालेली आहे. तर त्याच्या बाबतीत सरकारने त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे. आता ताई ते परवा कशावर तरी ऐकलं तुम्ही, ट्रिपल तलाकवर तुमचं भाषण ऐकलं, त्याच्यावर त्यांनी अध्यादेश आणला, 3 वेळा अध्यादेश आणला आतापर्यंत. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, एखादी गोष्ट सरकार कायद्यामध्ये रूपांतर करू शकत नसेल, संसदेचं अधिवेशन चालू नसताना, तर मंत्रिमंडळाला अधिकार आहे की राष्ट्रपतीला विचारून अध्यादेश आणायचा. 3दा अध्यादेश आणला, 3ही वेळेस संसदेमध्ये बिल पास झालं नाही. ते म्हणजे त्यांना दिलेल्या अधिकाराचा किती गैरवापर करायचा आणि कशासाठी करायचा, म्हणजे कोण किती कपडे, कुठले कपडे घालायचे, कुठल्या रंगाचे घालायचे, कोण काय खायचं नाही, हे आता सगळं सरकार ठरवू लागलेलं आहे. मीडियामध्ये पण तुम्ही बघत असाल, एखाद्या अँकरनी बोलण्याच्या ओघात सरकारवर टीका केली किंवा टिप्पणी केली सद्य परिस्थितीवर, तर दुसऱ्या दिवशी दिसतच नाही दुसऱ्या दिवशी. आता ससो इथं बसलेत, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्याची खात्री ससो मला आहे, परंतु त्यांना माहिती आहे ससो कुठपर्यंत जाऊ शकतात. उदाहरण म्हणून सांगितलं, अदरवाईज घेऊ नका, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते. परंतु एवढं सांगण्याचा हेतू असा की आता हे सरकार बदलण्याची वेळ आलेली आहे. आपल्या सगळ्यांनी यावेळेस बटन जरा व्यवस्थित दाबलं तर बरं होईल. मागच्या वेळेस तो घरून निघताना तो बरोबर म्हणायचा, पंजावर जाऊ किंवा घड्याळावर जाऊ, तिथं गेलं की ते ईव्हीएम पाशी गेलं की ऑटोमॅटिक त्याचा हात जातो त्या कमळाकडे. त्यात घोटाळा आहे की नाही मला माहिती आहे, मग ते ऑटोमॅटिक हात जायचा ते कमळाकडे. असे बरेचसे लोक सांगतात. आता विनोदाचा भाग सोडा, परंतु अत्यंत सिरियसली हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे की आपण जगायचं कसं, सन्मानानं जगायचं का सरेंडर होऊन जगायचं, हाच विचार आता आपल्यासमोर आहे. आपण सुद्धा विचार करण्याची वेळ आली. आदरणीय ताई इथं आला, ताईंनाही माझी विनंती आहे की आपण ज्या काही गोष्टी औरंगाबादच्या MD सोनवणे साहेब म्हणले की डॉक्टर रफिक झकेरिया नंतर विकासच झाला नाही, म्हणजे 50 वर्ष झाले आज, बरोबर आहे. 50 वर्षामध्ये विकास झाला नाही, त्यातले 35 वर्ष ते एकाच पक्षाचे होते, त्यातले 30 वर्ष तुम्हीच होते वाटतं तिथं, बरोबर आहे ना. म्हणजे आता तुम्हाला आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय MDना, बरं का. MD इतके दिवस बोलू शकत नव्हते, आता थोडं बोलायला लागले ते, अजून थोडं व्यासपीठ दिलं तर MD अजून जोरात बोलतील, कारण सगळं आतल्या गाठी त्यांना माहितीत ना, बरोबर आहे की नाही. फक्त योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे आता शक्य होणार आहे ते. MD तुम्हाला आता निर्धारानं बोलावं लागेल, आमच्या सगळ्यांना माहिती खरी दिली पाहिजे, नाहीतर आम्ही ससोचे लिहितात त्याच्यावर चालतो, सगळं पेपरमध्ये वाचतो, तेवढंच माहिती असतं ना आपल्याला. महापालिकेत गोंधळ झाला, अमुक इकडं झालं तिकडं झालं, ते पेपर वाचलं ठेवलं की दुसऱ्या दिवशी पेपर वाचतो आम्ही. परंतु ससोना सगळं खरं माहिती असेल, छापून काय आनंद, छापण्याच्या मागे काय, हळू पुढच्या त्यांना वेळ देऊ आपण. अजून ससोना अजून तेवढी हिंमत आपण दिली पाहिजे सगळ्यांनी मिळून. कुठेतरी त्यांना सन्मानाने एका जागी बसवलं पाहिजे, म्हणजे त्यांना कंठ सुद्धा कुठे अधिकार पण येईल. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या संस्थेचं आभार मानतो, आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल, आणि ताईंना विनंती करतो आपण मार्गदर्शन करा. नमस्कार. ज्यांचं भाषण आपण आता ऐकलं असे आमदार सतीश चव्हाण, माझे सहकारी विक्रम काळे, MD सोनवणे, श्री कैलास पाटील आणि उपस्थित बंधू भगिनी, पंचशील वेलफेअर असोसिएशन औरंगाबादच्या हा कार्यक्रम जो नियोजित केला आहे संवाद नावाचा, त्याच्यातून तुमच्याबरोबर एक चर्चा करावी हा त्याच्या मागचा विचार आहे. त्याच्यामुळे मी काही फार वेळ घेणार नाही, पण काही प्रश्न जे सोनावणेजींनी मांडले त्याचं उत्तर नक्की देईन मी. एक तर त्यांनी आंबेडकर स्मारकाचा आणि छत्रपतींच्या स्मारकाचा उल्लेख केला. त्यांनी विनायक मेटेंचाही उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं विनायक मेटे तिथे गेले होते आणि ते काम सुरू झालं. मी ती वर्तमानपत्रात बातमी वाचली, मी टेलिव्हिजनवरही पण बातमी वाचली
आणि त्या बातमीतून मला जे समजलं असं आहे की विनायक मेटे तिथे गेले काम सुरू करण्यासाठी. बोट ओव्हरलोड झाली होती, ती बोट उलटी झाली, त्याच्यात एक युवा मुलगा गेला त्याच्यात आणि मग ती बोट परत आली आणि त्याचं काम सुरू झालेलं नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, 3 दिवसापूर्वी टेलिव्हिजन आणि वर्तमानपत्रात अशी बातमी आली आहे की छत्रपतींच्या स्मारकाला पोल्युशन बोर्डाची क्लिअरन्स आलेला नाही. त्याच्यामुळे ते तो उपक्रम अजून पुढे ढकलला गेला नाही. त्याच्यामुळे डिझाईन तयार आहे. प्रधानमंत्र्यांनी 1 वर्षापूर्वी त्याचा शिलान्यास केला आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री विनायक मेटेंनी जो दुसऱ्यांदा केला, विनायक मेटे 3दा, म्हणजे त्या एका पुतळ्याचा 3 वेळा शिलान्यास झाला आहे. आणि मी मुंबईत 15 दिवसांनी एकदा जाते, तिथे काम सुरू झालेलं नाही हे मी जबाबदारीने तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरा मुद्दा तुम्ही मांडला इंदू मिलचा. तुम्ही कोणी माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर फॉलो करता का मला माहिती आहे. करत नसाल तर प्लीज फॉलो करा. 2 का 3 महिन्यापूर्वी, डिसेंबरमध्ये असेल मला वाटतं, माननीय मुख्यमंत्र्यांनी एक व्हिडिओ टाकला आहे त्यांच्या ट्विटरवर. त्याच्यात इंदू मिलची जागा आहे का टाटा मोटर्सच्या गाड्यांची ती फिल्म आहे हे मला कळलं नाही. तुम्ही पाहिले. वरतून एरियल कॅमेरा आहे, गाडी आत शिरते, असं चौकोनी जागा आहे. 10 ट्रक एक एक करून येतात, माती उपसतात, भरते, दुसरीकडे जातात, दुसऱ्या खड्ड्यात जाऊन माती टाकतात आणि तो ट्रक फिरतो. असं त्यांनी लहान मुलांना आपण ट्रकचं दाखवतो ना, तशा 10 ट्रकचं दाखवलं आहे. ते बघितल्यावर मलाही परत बघावं लागलं, कारण का मला कळत नव्हते मुख्यमंत्र्यांनी टाटा मोटर्सची जाहिरात केली आहे का स्मारकाची जाहिरात केली आहे. त्याच्यामुळे मी 2 वेळा ते पाहिलेलं आहे आणि मी स्वतः पाहिलेलं आहे आणि ते त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर आहे. त्यामुळे तुम्ही जरूर ते बघा. तुम्हालाही जर संभ्रम झाला तर मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन विचारावं लागेल आपल्याला की हे ट्रक्स कुठे फिरत आहेत. त्यामुळे दुर्दैव एका गोष्टीचं आहे की जरी स्मारकाचं काम झालं नसेल तरी जाहिरात टाकायची काही गरज नव्हती. त्याच्यातून आणि खरं तर अपमानास्पद मला वाटलं की एवढ्या थोर पुरुषाचा तुम्ही जर स्मारक करताय, त्याचं काम सुरू झालं नसेल तर उगाच तिथल्या ट्रकची जाहिरात करू नका. कारण का हे स्मारक हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या मागे एक विचार आहे, सगळ्यांची भावना आहे, त्याची चेष्टा करण्यासारखी ती फिल्म आहे. आणि दोन्ही स्मारकं त्यांच्याकडून 5 वर्षात झालेली नाही. मुख्यमंत्री म्हणतात की छत्रपतींची तलवार ही सगळ्यात उंच असेल. मला गंमत म्हणून सांगते एक गोष्ट की या सगळ्या गोष्टी होतात आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची कंपॅरिझन हे सातत्याने करतात. तुम्हाला गंमत म्हणून ही गोष्ट सांगते, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही अमेरिकेत आहे, पण तो स्टॅच्यू कोणी बांधला तुम्हाला माहिती आहे? तो अमेरिकेने नाही बांधलेला. हां, फ्रेंच गव्हर्नमेंटनी अमेरिकेला भेट म्हणून दिला, तो फक्त अमेरिकेने लावला. आणि आपण सातत्याने कंपॅरिझन करत असतो त्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची. म्हणजे दुर्दैव आहे की ही स्मारकं हा मागच्या इलेक्शनचा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. धनगर आरक्षण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि छत्रपतींचं स्मारक. आणि एवढं मला कळतं आर्किटेक्चरली की जर खरंच त्यांना स्मारक करायचं असतं तर 5 वर्ष एक स्मारक होणं काही फार अवघड नाही. मला आठवतं स्मृती इराणी टेक्स्टाईल मिनिस्टर होत्या तेव्हा त्यांनी मुंबईला येऊन इंदू मिलचे कागद दिले होते. मला अजून आठवतं तो कार्यक्रम. आणि मला वाटलं होतं तेव्हा की हो बाबा, भाजपचं सरकार काहीतरी करतं आहे. माझाही एक भाबडा विश्वास होता की आता एवढी यंत्रणा हलवत आहे म्हणजे करतील. 5 वर्षात पूर्ण झालेलं नाही, आपण सगळे बघतो. तर थातून मातून काय ते केलं तर मला माहिती नाही, पण जे काय मला थोडं माहिती आहे की दोन्ही स्मारकं काही 5 वर्षात पूर्ण झालेली नाही, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. सोनाडीचे तुम्ही आवर्जून संविधानाचा उल्लेख केला तुमच्या भाषणात.
ही गोष्ट खरी आहे की संविधान बदलण्याची भाषा सातत्याने हे सरकार करतं आणि या देशाचे प्रधानमंत्री कधीच त्याच्यावर काही बोलत नाही. जेव्हा एखादं मूल वाईट वागतं किंवा चुकीचं वागतं आणि त्याचे आई वडील त्याला काही बोलत नाहीत, याचा अर्थ त्या मुलाला असा गैरसमज होतो की आई वडील बोलत नाहीत याचा अर्थ आपण करतोय ते बरोबर करतोय. त्याच्यामुळे प्रधानमंत्री काही बोलत नाहीत ह्याचा अर्थ मला असं वाटतं की त्यांना हे सगळं चालतंय किंवा ते वॉटर्स टेस्ट करून बघतात की हे केलं की काय होईल. लोक जरांचा रोष आला तर म्हणायचं त्यांनी केलं, रोष नाही आला तर पुढचं पाऊल घ्यायचं, असं मी त्याचा काढलेला आहे. आणि हा संविधान बदलायची गोष्ट इतकी वाढायला लागली होती म्हणून आमच्या संघटनेने 2 गोष्टी केल्या. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात संविधान बचाव रॅली काढली. आमच्या अध्यक्षा फौजिया खानजी त्यांनी ह्या राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाऊन संविधान रॅली काढली. औरंगाबादने काढली होती, इथे मोठा कार्यक्रम झाला होता. आणि त्याचबरोबर माझ्या लोकसभा मतदारसंघात 9 तालुक्यांमध्ये मी संविधान स्तंभ बांधलेले आहेत. स्तंभाने काय होणार असं तुम्ही विचारू शकता मला. गावातल्या महत्त्वाच्या ठिकाणी हा स्तंभ मी बांधला आहे आणि त्या स्तंभावर 4ही बाजूनी आपलं जे प्रिएम्बल आहे, संविधानाचं पहिलं पान आहे ते त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे जाता येता आता आपल्या पिढीसाठी नाही आहे पण पुढची पिढी, लहान मुलं असतील, कॉलेज गोईंग, जाता येता ते संविधानातलं पहिलं पान वाचतात ज्याच्यावर आपण सारे भारतीय असं लिहिलेलं आहे. त्यामुळे एक जाणीव ठेवून की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते हे सांगण्याचा एक छोटासा प्रांजळ प्रयत्न आम्ही त्या प्रयोगातून केलेला आहे. त्याचबरोबर 26 नोव्हेंबर हा संविधान दिन असतो. आमच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये संविधानाचं वाचन तर होतंच, पण त्याबरोबर संविधानाची जाणीव, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, कविता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते त्याच्यावर इलेक्ट्युशन कॉम्पिटिशन, असे सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतो. कारण मुलांना काय विचारलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते, त्यांना भारतरत्न होतं, संविधान दिलं. संविधान काय माहिती नाही, संविधानाचं काय आत लिहिलंय, पहिलं पान शेवटचं पान, पुस्तक आहे का नाही हे पण पोरांना आहे माहिती आहे का नाही, हे खरं आपल्या पिढीचं अपयश. आपणच आपल्या पुढच्या पिढीला संविधान काय हे कधीच समजवलं नाही. आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही खासदारकीची आणि आमदारकीची शपथ घेतो तेव्हा आम्हाला 2 ऑप्शन्स असतात. एक संविधानाची शपथ घ्या किंवा देवाची शपथ घ्या. आदरणीय पवारसाहेब, दादा आणि मी आम्ही जेव्हा जेव्हा आमदारकी आणि खासदारकीची शपथ घेतली आहे आणि साहेब आणि दादानी जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, आम्ही तिघही नेहमी संविधानाचीच शपथ घेतो, देवाची शपथ घेतो. देवावर विश्वास नाही म्हणून नाही, देवावर आमची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. त्याच्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये खूप मोठं अंतर आहे. आणि त्याच्यामुळे जी काही शिकवण आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, जी संधी आपल्याला दिली, ह्याची पुतळ्यांच्या पुढे जाऊन, पुतळे आपण बांधण्यात यशस्वी झालो पण त्याच्या पुढे पुढच्या पिढीला त्यांनी दिलेले संस्कार करण्यात माझी पिढी कमी पडली, हे मी अतिशय म्हणजे दुःखाने आपल्याला कबूल करू इच्छिते. कारण नवीन पिढीला, माझ्यानंतरची जी पिढी आहे त्यांना या गोष्टीची जाणीवच नाही, कारण का त्यांनी संघर्ष कशाचाच कधी पाहिला नाही. त्यामुळे यांची एक ओळख आणि आंबेडकरवादी विचार. आता त्यांनी आणखीन एक मुद्दा मांडला की लोक बोलतात तेव्हा सरकारला आवडत नाही विरोधात बोललेलं. तुम्ही लांब कशाला जाणार. नयनतारा सहगल महाराष्ट्रात येणार होता. महाराष्ट्रात मी नेहमी उदाहरण देते ते म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाण आणि आत्रे साहेबांचं. दोघांनी एकामेकावर मन मोकळेपणे टीका केली पण कधी एकामेकाचा द्वेष दोघांनी केला नाही. आदरणीय पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे अतिशय चांगले मित्र, पण कधीही एकामेकाला टीका करण्यात दोघांचाही हात मागे नव्हता. पोट भरून मन मोकळेपणे टीका केली. म्हणून यंत्रणा कोणी एकामेकाच्या विरोधात कधीच वापरली, कारण का सुसंस्कृत महाराष्ट्र होता.
आज महाराष्ट्रात नयनतारा सहगलांना भाषण करायला यायला विरोध होतो, ह्याच्यातच आपलं अपयश आहे. कारण का पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आपण म्हणतो, त्याच्यात नयनतारा सहगलांचा आपण तर स्वागतच केलं पाहिजे. तो त्यांचा विचार आहे, पटो न पटो ऐकून तर घ्यायला पाहिजे आपण समोरचा काय म्हणतो. आपण इतक्या संवेदनशील झालो. कालचंच माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण मला आश्चर्य वाटलं. माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले, भुजबळ साहेब आजकाल फार बोलताय, त्यांनी जरा आवरायला पाहिजे ते बेलवर. मला आश्चर्य वाटलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर अशी धमकी लोकांना द्यायला लागला, याचा अर्थ आपण काय करायचं. आम्ही माननीय मुख्यमंत्री एक गोष्ट विचारतायत की ज्या पक्षामध्ये आज ते उदो ज्या व्यक्तीचा करतायत, अमित शहाची 10 वर्षामध्ये स्थिती काय होती. तडीपार होते. गुजरात दिल्लीत यायचे, कोणी हेलो पण नाही म्हणायचं, त्यांचा नमस्कार करायचा तो सोडा घ्यायचे पण नाही. वक्त का बाद. त्यामुळे तेव्हा आम्ही कधी अमित शहाबद्दल असं बोललो का, अरे तुम्ही तडीपार आहात काय बोलतो. मला खरं तर ह्या मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती. माझा एक गैरसमज होता मुख्यमंत्र्यांबद्दल की ते अतिशय सुसंस्कृत आहेत, ते सगळं व्यवस्थितच करतील. आणि आज दुर्दैव आहे की सातत्याने माननीय मुख्यमंत्री असे जे महत्त्वाचे गंभीर सामाजिक प्रश्न असतात त्याच्यावर मुख्यमंत्री कधीच बोलत नाहीत. ते फक्त वन वे बोलतात जेव्हा त्यांना मतं हवी असतात. एखादी चुकीची घोषणा झाली, आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कधी त्याचा निषेध केलेला ऐकला की कधीतरी असंख्य उदाहरणं तुम्हाला देऊ शकते. एखाद्या मुलीची छेड काढली, त्याची मोठी बातमी होते. मुख्यमंत्री कधी म्हणतात, त्यांचा एक आमदार कुठलीही मुलगी उचलून आणीन असं म्हणतात, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी एक ओळ म्हणून की आमचा आमदार चुकलाय आणि त्याचा मी जाहीर निषेध करतो, किंवा काही की आमच्या आमदाराकडून चूक झाली असेल मी त्याला बरोबर सांगतो, काही सांगू शकले असते. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर होम मिनिस्टर आहे, त्यांचा आमदार जर असं वागत असेल, तर मी जरी त्यांच्या जागेवर असते, तो माझ्या पक्षाचा माणूस असता, तर मी त्याला पब्लिकली सॉरी म्हणायला लावलं असतं. कारण का जेव्हा आपण बदल करतो, यू टू स्टार्ट विथ युअर सेल्फ. जेव्हा आपण तुम्हाला लीडर व्हायचं असते, तुम्ही जर व्यवस्थित वागला तरच लोक वागतील. मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर एवढी उत्सुकता, इंटरेस्ट का वाटतो. एक तर त्यांना त्या काळात इंग्रजीचं महत्त्व कळलं होतं. त्यांनी इंग्रजीचा द्वेष कधी नाही केला. त्यांचं मराठी चांगलंच आहे, पण त्यांनी त्यांच्या काळामध्ये इंग्रजीतली सगळ्यात उत्तम पुस्तकं बाबासाहेबांनी किंवा त्यांची भाषणं जी आहेत ती उत्तम इंग्रजीमध्ये. त्यांच्या घरात आई वडील काका मामा कोणी नव्हतं त्यांना इंग्रजी शिकवणारं. त्या काळात ते प्रिन्स्टनला गेलेच कसे असतील ह्याचं मला अजून उत्तर समजलेलं नाही. त्यांना कळलंच कसं की आज म्हणजे अमेरिकेत एवढी मोठी युनिव्हर्सिटी प्रिन्स्टन, आजकाल भारतातल्या मुलांना प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळत नाही. एवढं सगळं ऑनलाईन करून ट्युशन लावून त्यांना कशी मिळाली असेल. त्यांना न ट्युटर होता न कोण सांगणार होता. त्या काळात हा मुलगा कुठलंही आरक्षण न करता एवढा मोठे कसे झाले असतील ते. म्हणजे ती किती हाय IQ. ही वॉज अ जिनियस, ॲब्सल्यूट जिनियस. आणि आपण त्यांना आपल्या चौकटीत अडकून ठेवलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा अभिमान पण वाटेल की जेव्हा जेव्हा मी परदेशी जाते तेव्हा 2 नेत्यांबद्दल मला या परदेशात आवर्जून विचारतात. एक म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे जग त्यांच्याकडे ग्लोबल लीडर म्हणून बघतो. आणि आपण त्यांना आपल्या चौकटीत का अडकून ठेवलं आहे हेच मला खरं अनेक वेळा कळत नाही. ते एक फाईन इकॉनॉमिस्ट होते, हिस्टोरियन होते, भाषेवर त्यांचं एवढं प्रभुत्व होतं. म्हणजे वॉज अ मल्टी फॅसेटेड पर्सनॅलिटी. त्याच्यामुळे एवढं टॅलेंट पूल त्यांच्यात होतं की ते खरंच भारतरत्न, म्हणजे त्या काळातले जे डिझर्विंग भारतरत्न होते त्याच्यापैकी ते अतिशय सगळ्यात चांगलं उदाहरण त्यांचं. या सगळ्या परिस्थितीत ही सामाजिक बांधिलकी, हा सामाजिक विचार आज मराठवाड्यात आल्यावर या राज्यातले सगळ्यात चांगले कवी कुठल्या भागात आहेत तर मराठवाड्यात. लेखक कुठे आहेत तर मराठवाड्यात. सगळ्यात चांगले डिरेक्टर कुठे आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण फायर इन द बेली म्हणतो. म्हणजे मला अजूनही ती तळमळ दिसते, ती मराठवाड्यात सगळ्यात जास्त दिसते. म्हणजे आज मला लक्षात येतं की पवारसाहेबांनी मराठवाड्याच्या युनिव्हर्सिटीचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का ठेवलं हे
मला महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात फिरताना आवर्जून येतं. दरवर्षी 14 जानेवारीला दरवर्षी औरंगाबादला येते, कारण मला असं वाटतं आपल्या सोशल मुवमेंटचा एक मोठा टर्निंग पॉईंट हे नामकरण होतं. त्याच्यातून पक्षाचं नुकसान झालं, पण एक मोठा सोशल चेंज झाला. माझं वैयक्तिक मत आहे की सत्ता वर्सेस सोशल चेंज, एनी डे सोशल चेंज. सत्ता काही शॅलो असते, कित्येक लोक निवडून येतात, त्यांच्या हातून काय काम होतं का? काही होत नाही. 4-4, 5-5 टर्म खासदार असतात. दिल्लीमध्ये कोण म्हणतं का आहे परफॉर्मिंग? आणि आता तर परफॉर्मन्स सगळेच विचारतात की बाबा तुमचा माझ्या लोकसभा मतदारसंघात विचारतात, मॅडम अटेंडन्स किती? 96%. 4% कुठे गेले? मग सांगायला लागतं हल्ला बोलचं आंदोलन होतं म्हणून 4% नव्हतं. किती प्रश्न विचारले त्याचा आढावा, किती डिबेट्समध्ये भाग घेतला. अकाउंटेबिलिटी आलीच पाहिजे. आणि का येऊ नये? तुम्ही आम्हाला मतदान करता, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाची फी भरता शाळेत जायला, पोरांनी शाळेत जायलाच पाहिजे ना. कौतुक काय त्याच्यात? आम्ही निवडून गेल्यावर पार्लमेंटला, आणि माझे आता मतदारसंघात बघतात दुपारची वेळ असती ना, ताई आम्ही लोकसभा चॅनल पाहिला, तुम्ही बसलेला होता. म्हटलं थँक गॉड, देव पावला, तुम्ही पाहिलं मला. नाही तर त्यांना वाटायचं कुठे हुंडारायला गेला आपला खासदार दिल्लीमध्ये. पण ही गोष्ट खरी आहे की पार्लमेंटरी डेमोक्रेसी, आणि अनेक वेळा आम्ही ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या पुत्र दूध दंडवतेंचं भाषण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं ही आमची रेफरन्स बुक्स आहेत पार्लमेंटमध्ये. त्यामुळे पार्लमेंट हा एक खूप सिरियस विषय आहे. त्यामुळे बोलण्यासारखं खूप आहे, पण हा एक संवाद आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही काही सूचना ह्याच्यासाठी काय करायच्या असतील तर मला नक्की सांगेन. तुम्ही आज डॉक्टर झकारियांची आठवण काढली. डॉक्टर झकारियांच्या गेल्या त्या सगळ्या कॉलेजवर गेले 1-1.5 वर्षच मी आता त्यांना थोडंसं मदत करायचा प्रयत्न करते. तो बोर्ड मी जॉईन केलं आहे. आणि मला आठवत असेल तर इथली MIDC पण आदरणीय पवारसाहेबांनी सुरू केली औरंगाबादची. हां, इथलं सगळं. त्याच्यामुळे अनेक वर्ष नामकरण असेल किंवा MIDCचे विषय असतील, डॉक्टर झकारियांचं योगदान असेल, त्यामुळे अनेक वेळा औरंगाबादचं खरं तर मला विचाराल तर चेहरा मोहरा गेल्या 25 वर्षात खूप बदललेला आपण बघतोय. आणि 2 गोष्टी मला स्वतःला करायच्या आहेत आवर्जून, ज्या मी ठरवलं आहे की हे माझं लोकसभा झाल्यावर करायची. मी पूर्ण टेक्स्टाईल रिवायविंगमध्ये अनेक लोकांबरोबर काम करते. तर पैठणी रिवायवल आणि पैठणी अफोर्डेबल होणं याच्यात काम करण्याची गरज आहे. नाही तर 10 वर्षांनी पैठणी मिळणार नाही आपल्याला. एक दुसरं मला ह्या भागात करायचं आहे की एलोरा अजंठा हा एक इंटरनॅशनल मॉन्युमेंट आहे, पण त्याला जितकं आपण प्रमोट करायला पाहिजे. माझी एक बहीण हम्पीला राहते. हम्पीमध्ये कर्नाटकामध्ये त्यांनी इतकं चांगलं रेस्टोरेशन केलं आहे की ती वर्ल्ड हेरिटेज साईट झाली. आणि देशातून लोक, आणि हॉरिबल कनेक्टिव्हिटी आहे. हम्पीला जायचं म्हणजे नको वाटतं. 10 तासाचा प्रवास आहे आम्हाला पुण्यावरनं गाडीने. दुसरी कुठलीही कनेक्टिव्हिटी नाही. ट्रेननी कुठूनही गेलं तरी 5 तास गाडीने जावंच लागतं. ट्रेननी जा, प्लेननी जा, कशा. तिथे जर लोक जातात तर एलोरा अजंठाला एवढी चांगली कनेक्टिव्हिटी असताना जास्त लोक का नाही येऊ शकत? त्यामुळे औरंगाबाद, एलोरा अजंठा हे सगळं मिळून एक मोठा काहीतरी टुरिझम प्लॅन हे करणं गरजेचं आहे. हॉटेल्स आपल्याकडे खूप झाली आहेत, MIDC झाली आहेत, पण ज्या नोकऱ्यांच्याबद्दल आपण बोलतो, आता तर सरकार आधी 2 कोटी नोकऱ्या देणार होती. आता म्हणायला लागले की आता तुम्ही स्वतः बघा. मुद्राबद्दल तर न बोललेलंच बरं. मुद्रामधलं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचं तर NPA 4 लाख कोटी रुपये झाले. त्यामुळे मुद्रा इज इन अ मेस. त्यामुळे हे सगळं असताना एक सोल्युशन मोडमध्ये आपण काय करू शकतो या भागासाठी याचा विचार आपण केला पाहिजे. समृद्धी मार्गाचाही उल्लेख तुम्ही केला. समृद्धी मार्गाच्या 7 बाऱ्यावर कोणाची नावं, त्याचं काय झालं, हे एक मोठी आणि दंतकथा आहे. त्याच्यात ॲलिगेशन्स आणि बरंच काय काय झालं त्याच्यात. नंतर ते थोडंसं स्लो डाऊन झालं सगळा विषय. पण हे सगळं जे झालं ते काही फारसं औरंगाबादला असं काही झालेलं नाही. आणि त्याचबरोबर औरंगाबादच्या कचऱ्याचा विषय, औरंगाबादच्या प्रश्नाचा विषय. हे शहर खूप वाढलं, लोक खूप चांगले, टॅलेंटेड आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर इज ऑन द वर्ल्ड ऑफ कोलॅप्स. त्यामुळे ह्याच्यातही काम करणं अतिशय गरजेचं आहे. मेट्रो हे काही एक सोल्युशन नाही. नागपूरला मेट्रो झाली म्हणून काय आता नाही, मेट्रोनी काय सगळे प्रश्न सुटत नाहीत. नागपूरला कुठे सुटले?
म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टीचा एक प्लॅन खरं तर केला पाहिजे, ज्याचं एक विजन असलं पाहिजे. त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात, तुम्ही का नाही एक विजन डॉक्युमेंट तयार करत औरंगाबादचे एक ग्रुप म्हणून तुम्ही एक विजन डॉक्युमेंट तयार करा. कुणाला द्यायचं नाही, आपण सगळे मिळून करून घ्यायचं ते. नाही नाही, मग त्या मला द्या. 20 पर्यंत नाही, आता पुढचं करायला लागेल. 20 तर आलं आता उद्या. त्याच्यामुळे हां, पण एक करून घ्या, टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी करू आपण. पण मला आनंद वाटतो की आज एक वेगळ्या ग्रुपशी बोलायची मला संधी मिळाली आणि आपणही काही मला जर सूचना केल्या तर एक चांगला बदल औरंगाबादसाठी आपण करू शकतो. औरंगाबाद हे महाराष्ट्रातलं अतिशय महत्त्वाचं शहर आहे. दरवर्षी मीच 2-3 वेळा तर येणं होतंच मला. इथले लोक, इथले संस्कृती, इथले कॉलेजेस हे सगळे गेल्या 50 वर्षाचं, अनेक वर्षांचं योगदानामुळे आज औरंगाबादचं एवढं महत्त्व झालं आहे. त्यामुळे हे शहर जपूया, हे शहर महत्त्वाचं आहे. आणि ह्याला पुढच्या टप्प्यात मी स्मार्ट सिटी करा म्हणणार नाही. माझी सिटी पुन्हा स्मार्ट करायचा प्रयत्न सरकारने केला आहे, काही केलेलं नाही. बालेवाडीत घेतलं होतं स्मार्ट म्हणून सगळ्यात मोस्ट बोगस स्कीम. त्यामुळे आता बोगस करत बसले तर अजून 25 स्कीम तुम्हाला सांगता येईल ज्या पूर्णपणे फेल झालेल्या आहेत. पण तरी एक वेगळा विचार घेऊन आपण विचारवंतांनी मार्गदर्शन करावं की पुढचा महाराष्ट्र, पुढचा औरंगाबाद कसा असावा. ह्याच्यात आपण जर काही सूचना केल्या तर जरूर त्या आम्ही इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करू. आज आपल्यालाही बराच उशीर झाला आहे, आपल्यालाही पुढे जायचं असेल. बरेच लोक त्या सँडविचला नाही म्हणले, त्याचा अर्थ घरी जेवायला जायचं आहे. मलाही पुण्याला जायचं आहे, त्याच्यामुळे मी आज वेळ घेणार नाही. पण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एक 4-5 प्रश्न आपल्याला घ्यायचे असतील तर आपण एक चांगली चर्चा करूया. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, माझं स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि औरंगाबाद सांस्कृतिक राजधानी असल्यामुळे या ठिकाणी रेग्युलेशन आहे, जे झालेलं आहे, सेक्युरिटीसाठी प्रस्ताव आहे. जिथपर्यंत औरंगाबादला पर्यटन राजधानीचं जे मुख्य ठिकाण आहे रेल्वे स्टेशन, ते जिथपर्यंत जास्तीत जास्त गाड्या सोडल्या जात नाही तिथपर्यंत त्याची प्रगती होणार नाही. आणि हे जर प्रगती करायची असेल तर औरंगाबादमध्ये सतीश भाऊंनाच तिकीट मिळालं पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. मागचे शांत्रा डायरेक्ट प्रश्न प्रस्ताव सर्वप्रथम मी असं माननीय शरद पवार साहेबांचा सिंहाचा वाडा असल्यामुळे या ठिकाणी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो. त्यानंतर काही शब्दांनी मांडणी केली आहे. मला असा प्रश्न विचारला आहे विद्यार्थ्यांना, दलित समाजाची मतं आहेत, ती मतं घेऊन आपण त्याचा उपयोग होणारा आपला त्यासोबत
पेपर ही अंदाजोगी संपल्यानंतर करा असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे? तुमचं सगळं मनासारखं होईल जीवनानंतरच होईल. आदरणीय खासदार श्री जयसूर्य, आमदार सतीश चव्हाण, काळे साहेब आणि यांनी आयोजित केला कार्यक्रम, सोनवणे साहेब, कैलास पाटील साहेब आणि सर्व उपस्थित. आपण जेव्हा भाषण करत होता तेव्हा मला असं वाटत होते की आम्ही का बोलतोय आहोत की आपल्यासाठी खासदार आम्हाला आणि भविष्याचे होऊ शकतं. आपण जर दुर्लक्ष केलं इथं कर्तृत्वात माणसं खूप आहेत. नाही करू शकत, तुम्ही कुठलं बचत टाकता त्याच्यावर असतं. नाही करू ना, आम्ही तर करू, आम्हाला आवश्यकच आहे. आणि आज तुम्ही बघताय सांस्कृतिक भूमी आहे, मराठवाडा औरंगाबादमध्ये मराठवाड्याचं भूषण आहे. बाबासाहेबांनी सुद्धा शिक्षण संस्था उभ्या केल्या त्या काळामध्ये. अशा प्रकारचं वातावरण असताना सुद्धा आज आम्ही कालच आपण सगळे टीव्हीवर पाहतोय की उडी देऊन आणि नाडी तपासून जर एखाद्या आरोग्य शिबिरामध्ये एखादे नेते बोलत असतील तर आमचा आवाज खूपच चाललेला आहे. त्याचे प्रतिबिंब त्याच्या तुलनेमध्ये आपण सगळ्या प्रश्नाशी अतिशय गांभीर्याने आपल्या भाषणात उल्लेख केलेला आहे. रोडच्या संदर्भात असेल, रोड असतील, पाण्याच्या संदर्भात असेल, पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. 8-8 दिवसानंतर पाणी आमच्याकडे येईल. म्हणजे 8 दिवस आज पाणी आले 8 दिवसांनी येईल याची सुद्धा आता खात्री नाही. जायकवाडी हुशार आहे परंतु पाणी मिळत नाही आणि लोक इतके का सहनशील आहेत असा आमच्या मनात एक प्रश्न पडलेला आहे की रस्त्यावर लोक येत नाही. आणि पुन्हा पुन्हा आपण अशाच नेत्यांना निवडून देतोय मतदार. त्याच्यामध्ये हा बदल होणं गरजेचं आहे. आमदार सतीश भाऊ चव्हाणांसारखे कडकदार आणि कर्तृत्व मानसिक आहे ते आमदार म्हणून त्यांची चांगली कारकीर्द राहिलेली आहे. तर अशा माणसांना जर आपण संधी दिली तर नक्की औरंगाबादचे रहिवासी औरंगाबादचे मतदार त्यांना सहकार्य करतील अशा प्रकारची मला आशा वाटते. आणि नक्की जे सोनवणे साहेबांनी उल्लेख केला ते साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, यांच्या काळात जो विकास झाला तर त्याच्यानंतर हे सगळं ठप्प झाले. आम्ही विद्यार्थी असताना सुद्धा ऐकलं येते की औरंगाबाद हे शहर असं आहे की आशिया खंडामध्ये 5 डेव्हलपिंग सिटी, पण ते आज आम्हाला दिसत नाही किंवा गेल्या अनेक वर्षांपासून दिसत नाही. तर त्याला ते सोडून आणण्यासाठी आपण खूप काही करू शकतो नाही आम्हाला असं वाटतं. कारण आम्ही बारामतीला पाहिलं, पुणे जिल्हा पाहिला, आपला स्पर्श ज्या ज्या गावाला झाला त्या गावात आम्ही बघतोय की चेहऱ्यावर पालटलेलं. आणि तसं जर तुमचा खारीचा वाटा इकडे आम्हाला देता आला आपल्या औरंगाबादच्या विकासामध्ये विशेषतः शैक्षणिक याच्यामध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे मॅडमने सुद्धा उल्लेख केला की घटती बेरोजगारीचा जो मोठा प्रश्न आहे आमच्याकडे माझा विभाग शास्त्र काम करतो. सेट नेट होता विद्यार्थी, PhD होता एकाच विषयामध्ये अनेक विषयामध्ये. आणि हे जो विद्यार्थी आहे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातला वसूल करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी आहेत कसे कसे शिकतात आणि डिग्री हासिल करतात परंतु त्यांना गेले 5-6 वर्ष नोकरी नाही. तर आपण या सगळ्या मित्राला जाणून आहात आपल्या भाषणामध्ये सगळ्या मुलांचा उल्लेख केलेला आहे. फक्त मी एक विनंती करेन की आपल्याला जे काय करता येईल या मराठवाड्यासाठी शक्य आपण लक्ष द्यावं. आता ही सगळ्यांची प्रतिनिधी भावनेने सगळ्यात महत्वाचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने 490 करोड माईक बंद करा ना, माईक बंदच करा ना. माईक सरळ बंद करा. सेंट्रल गव्हर्नमेंटने 490 करोड रुपये हे स्पेशल याच्यासाठी SC/ST हबच्या अंडर त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत 2016 मध्ये. पण त्या याच्यापासून आतापर्यंत कुठल्याही भारतामध्ये एकाही एंटरप्रिनर्सला SC/STच्या कुठल्याही प्रकारचा एकालाही बेनिफिट मिळालेला नाहीये. त्याचा मी सुद्धा एक त्या याच्यामधला भागीदार आहे. पण कुठल्याही प्रकार आतापर्यंत याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गिरिराज सिंग MSMEचे मिनिस्टर आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे ते मिळालेलं नाही. त्या स्कीम मध्ये SC/ST
महाराष्ट्रामध्ये पंतप्रधानांनी एक स्कीम घेतलेली आहे SC/ST हब. त्याच्यामध्ये 490 करोड रुपये अलॉट केलेले आहेत. त्या याच्यामध्ये आतापर्यंत फक्त कॉन्क्लेव्ह घेणे हाच फक्त प्रकार चालू आहे. भारतामध्ये आतापर्यंत 40 कॉन्क्लेव्ह घेतलेले आहेत. प्रत्येक 40 कॉन्क्लेव्ह घेतलेले आहेत. त्यातले महाराष्ट्रामध्ये 4 घेतलेले आहेत. त्यातला औरंगाबादमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये इथे कार्यक्रम घेतलेला आहे विल्सन कॅसल हॉटेल. त्याच्यानंतर दुसरे 2 कार्यक्रम झाले. PS इंजिनिअरिंग कॉलेजला एक झाला आणि त्याच्यानंतर मुंबईला वर्ल्ड ट्रेड सेंटरला एक कार्यक्रम. तुम्ही याचं ऍप्लिकेशन केलं आणि तुम्हाला पैसे मिळाले नाही. ऍप्लिकेशन मी त्याच्यासाठी केलेलं आहे. त्याच्यासाठी पत्रव्यवहारही मी केलेला आहे. MSME डिपार्टमेंटला पाठवलेला आहे. गिरिराज सिंग चौहान यांच्यापर्यंत सुद्धा माझा पत्रव्यवहार झालेला आहे. कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर बँकेला गाईडलाईन्स दिलेल्या नाही. बँकाकडे माझं प्रपोजल केलेलं आहे. त्या याच्यावर बँकांचं म्हणणं असं आहे की आम्ही या याच्यावर आम्हाला गाईडलाईन्स दिलेल्या नसल्यामुळे शिल्पीकडून आम्ही हे प्रपोजल सँक्शन करू शकत नाही. लोन सँक्शन आहे पण सबसिडी कुठल्याही भारतातल्या एकाही एंटरप्रिनर्सला मिळालेली नाहीये. 490 करोड रुपये 2016 पासून पडून त्याच्यातलं फक्त कॅन्क्लोज घेणे आणि प्रत्येक कॅन्क्लोजला माझ्या अंदाजानुसार 2 ते 2.5 करोड रुपये खर्च करता येतो. म्हणजे जाहिरातीवर खर्च काम काही नाही. बस याच्या पलीकडे काही केलेलं नाही. त्याच कॅन्क्लोजमध्ये हे सगळीकडे सांगितलं जातं की SC/STच्या याच्यासाठी एवढे पैसे आहेत, एवढा आहे, ते बेनिफिट घ्या. मी तर हे म्हणेन फक्त कोपराला गुळ लावला आणि खा म्हणून सांगताय. बिलकुल खाता येत नाही. कुणालाच काही मिळत नाही. दुसरी एक गोष्ट अशी आहे 59 मिनिटांमध्ये कर्ज मिळेल म्हणून पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं. त्या याच्यामध्ये 59 मिनिटांमध्ये कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन त्याच्यात जर ऍप्लिकेशन केलं तर 0.5% हे गुजरातमधल्या एका माणसाच्या अकाउंटला पैसे भरावे लागतात. तेव्हा त्याचं प्रोसिजर पुढे होते. पण तेवढं करून सुद्धा त्या याच्यामधून लोन नावाचा प्रकार जर घ्यायचा असेल तर बँकेशिवाय लोन मिळू शकत नाही. बँकेला सिबिल रिपोर्ट जर मिळेल असेल तर बँकच सांगते की तुम्हाला किती लोन मिळणार आहे. त्याच्यासाठी थर्ड पार्टी कोण घ्यायची काय गरज होती. आतापर्यंत जवळजवळ 4,500 लोकांनी 59 मिनिटांमध्ये कर्ज घेण्यासाठी ऍप्लिकेशन केलेले आहेत. त्याचं ऑनलाईन रेकॉर्ड येत असते. दर मिनिटाला एखाद दुसरा त्याच्यासाठी ऍप्लिकेशन करतो. पण 0.5% हे त्या माणसाला गुजरातमध्ये पैसे चाललेले आहेत जे व्हाईट मध्ये त्याच्याकडे चाललेले आहेत आणि कुणालाही त्याचा काहीही फायदा नाही. शेवटी बँकेकडे आम्हाला चक्कर मारावं लागते आणि बँकच फक्त सांगते की हे तुम्हाला हे कागदपत्र आणून द्या त्याच्यानंतर तुम्हाला लोन मिळेल. तिसरा एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा अजून एक हे आहे SC/ST एंटरप्रिनर्स कडून 4% प्रोक्युरमेंट पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे. त्या 4% प्रोक्युरमेंट पॉलिसीमध्ये भारतामध्ये जे PSUs आहेत सगळे त्याच्यामध्ये रेल्वे, डिफेन्स, HAL, MSL, WL हे सगळ्या प्रकारचे त्यांचं 4%चं पॉलिसी तर ते आतापर्यंत प्रोक्युरमेंट करू शकलेली नाहीये. 0.4% सुद्धा दिलेले नाही. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं कुठल्याही याच्यावर ऍक्शन घेतलेली जात नाही. औरंगाबादमध्ये तिथे IGTR म्हणून एक संस्था आहे ज्याला मी सप्लाय करतो पण 4% पॉलिसी प्रोक्युरमेंट याच्यासाठी ते माझ्याकडून सुद्धा इथं सप्लाय घेत नाही. स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यासाठी सांगतो की आज रोजी आम्ही औरंगाबादमध्ये वाळूजला डिमॅट नावाची एक आमची संस्था आहे बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशन. त्याचे आम्ही 170 मेंबर्स आहोत. आम्ही एक इंजिनिअरिंग क्लस्टर केलेला आहे SC/STच्या याच्यासाठी डिमॅट इंजिनिअरिंग क्लस्टर. त्याच्यासाठी आम्ही 4 वर्ष झाली झगडतो आहोत. आम्हाला 2 एकर जागा मिळावी म्हणून पण आम्हाला जागा मिळू शकलेली नाही. तुम्ही हे सगळं मला ईमेलवर पाठवू शकता. बिलकुल पाठवून देऊ शकतो. प्लीज डेटा मला सगळा पाठवा. माझा ईमेल सगळं स्मॉल. येस मेल तसे सगळ्यांना दिलेले आहेत त्याच्यात मी पाठवून देतो. स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यासाठी तर मला सांगायला की आम्ही एक इंजिनिअरिंग क्लस्टर स्थापन केलेला आहे. त्याच्यासाठी आम्हाला जागा मिळू शकलेली नाही. बाकीच्या सगळ्या क्लस्टरला जागा मिळाली. साहेबांना आम्ही भेटलो होतो. साहेबांची भेट झाली. ते आमच्या संस्थेच्या ऑफिसमध्ये आले होते. त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे. दुसरी एक गोष्ट असेल की महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये सुरुवातीपासून MIDC कडून जर प्लॉट घ्यायचा असेल किंवा प्लॉट जर डिक्लेअर करायचे असेल तर त्याची ठेवलेली आहे SC/ST एंटरप्रिनर्स किंवा त्याच्यासाठी उद्योगवाल्यांसाठी. आतापर्यंत कुठल्याही याच्यात फॉलो झालेलं नाही. आज रोजी एक जाहिरात आलेली आहे त्याच्यात सुद्धा कुठल्याही प्रकारचं राखीवच्या संबंधामध्ये काही नाहीये आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या याच्यामधून त्याला सगळीकडे सांगून झालं. इव्हन दो मिनिस्टरकडे आम्ही सांगितलेलं आहे पण तरी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन झालेली नाहीये आणि 20% रिझर्व्हवर जे जागा मिळायला पाहिजे SC/STच्या एंटरप्रिनर्सला किंवा उद्योगांना
कुणाला उद्योग चालू करायचा असेल त्याला येण्याची गरज नाही. त्यांनी उद्योग चालू करावा. माझं युनिट एमआयडीसी ला लागून फक्त 32 फुटाचा रोड आहे. मी आज 4 वर्ष झाली माझा उद्योग चालू आहे. त्या ठिकाणी मी येण्यासाठी कलेक्टर ऑफिस मध्ये चक्रा मारतो आहे. त्याच्यानंतर झूम मध्ये दिलंय, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे दिलेलं आहे, मिनिस्टरकडे दिलेला आहे, इव्हन मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मी ईमेलवर करस्पॉन्डन्स केलेला आहे. मला येण्याची सतत मिळालेली नाही आणि हीच परिस्थिती. नाही पण तुम्ही म्हणता मुख्यमंत्री बनले येणे नकोय, मग काय गरज आहे त्याची? नाही, मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केलेलं होतं की ज्यांना कोणाला उद्योग चालू करायचा असेल त्यांनी उद्योग चालू करताना कुठल्याही जागेवर चालू करा, त्याला येण्याची गरज राहणार नाही. आता कोण मागतंय तुम्हाला येणे? कलेक्टर ऑफिस मागते. मला सबसिडी घ्यायची डीएससी कडे, मी फाईल त्यांच्याकडे सबमिट केलेली आहे. ते म्हणतात येणे असल्याशिवाय किंवा तुम्हाला बांधकामाची परवानगीचा टाउन प्लॅनिंगच्या ऑफिसर मधून तुम्हाला परवानगी मिळत नसेल. हे सगळे मला पॉइंट्स द्या. सगळं बिल टॅग करू, मुख्यमंत्र्यांना टॅग करू आपण. Yes. थँक्यू. चला मला पुण्याला जायचं. पटपट. नाही नाही, बिना माईकचा बोलावं. हां. काही पवार साहेबांना सत्ता जाणार हे माहीत असताना देखील पवार साहेबांनी नामविस्तार केला. आता सध्या जे भीमा कोरेगावचा जो ज्वलंत प्रश्न आहे ते त्याच्यातील जे प्रमुख आरोपी आहेत संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी आपला पक्ष पवार साहेबांचे शिष्य जे स्वतः मनवतात मोदी साहेब त्यांच्यावर काय प्रेशर क्रिएट करणार त्याची भूमिका आपण स्पष्ट करा. तुम्ही मला सांगा, आमच्याकडून काय कमी झालंय? अटक करायचा अधिकार कोणाकडे आहे? राज्य सरकारकडे आहे. मॅडम एक गोष्ट अजून एक तुम्हाला हे म्हणायचं आहे की पवार साहेब असतील, तुम्ही असतील, मुख्यमंत्र्यांचं विशेष प्रेम आहे ना. औरंगाबादला 10 वेळा येतात ना. दादा विचारा त्यांना प्रश्न. तुम्ही प्रकर्षाने तुम्ही भिडेबद्दल भूमिका घेताय, पण एक असा राजकीय आरोप केला जातो आपले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांना छुपा पाठिंबा देतात, त्यांच्या इथे एका जिल्ह्यातले कधी कधी काय होतं, आता जयंतरावची आई वारल्यावर संभाजी भिडे त्यांना भेटायला गेले. काय चुकलं जयंतरावचं? त्या जिल्ह्याचं माहिती आहे का इंटरव्ह्यू? कोणाची तरी आई गेली तर कंडोलन्स व्हिजिटला माणूस आला आणि छुपा आहे. तुम्हाला तुम्ही असं का नाही कधी विचार करत की छुपा सगळं आमचंच कसं चुकतं नाही, तर कधीच कसं चुकत नाही? आमचं म्हणणं एवढंच आहे की माझं म्हणणं आहे की प्रोसेस युअर इन्फॉर्मेशन. लोकच काही सांगत करतात. हे नाही का बोलले मला की छत्रपतीचं काम सुरू झालं, मेटे जाऊन आले. तुम्ही देखा ऐका, यू हॅव टू प्रोसेस इन्फॉर्मेशन. तुम्ही सुशिक्षित लोक आहात. लोक तुम्हाला येऊन काही सांगतात. यू हॅव टू वेट, स्टॉप, थिंक, प्रोसेस अँड देन रिॲक्ट. मला वाटलं होतं ना 15 लाख येतील. आले का 15 लाख? कसं नाही ते. काही मी प्रस्तावना करताना एक गोष्ट विसरलेलो आहे, मला थोडी परवानगी द्या. हो, प्लीज. माझ्या सहकाऱ्यांनो, आपल्याशी चर्चा झाली नाही तरी पण सुद्धा मी तुमच्या वतीनं मी आज असं एक या मंचावर एक ठराव घेतो आहोत आपल्या असोसिएशनतर्फे. संविधानाला धक्का लावणारं राज्य आपल्याला नको आहे. त्यामुळं आता जी काही राष्ट्रीय काँग्रेस आणि काँग्रेस इतर अल्पसंख्याक लोक जे एकत्र आघाडी करीत आहेत त्यामध्ये आपले जे बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी एक बहुवंचित भारिप बहुवंचित पक्ष काढला आहे. अद्यापर्यंत त्यांनी या आघाडीला मदत करण्याचं किंवा त्यांच्या सहकार्य देण्याचं अजून काही ठरवलं. पण मी इथे अशी एक हे ठराव घेऊ इच्छितो आणि तो आपण ठराव बाळासाहेब आंबेडकरांना पाठवू की आपण या मंचातर्फे आपल्याला विनंती करण्यात येते की या आघाडीला आपण सहकार्य करावं, त्यांच्यात सामील व्हावं. असं एक आम्ही त्यांना आमंत्रण दिलंय आपण, आम्हाला माहिती आहे. पण त्यांच्याकडनं थोडं येतं तर आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो. येस आम्हाला सगळं माहिती. साहेब भेटून आले, दादा भेटून आलाय, आमच्याकडून अशोक चव्हाण भेटून आले, अजित पवार भेटून आले, गोपाळ साहेब भेटून आले. आमचे सगळे वरिष्ठ एकदा 2-3दा जाऊन भेटून आले. आवाहन करतो आम्ही त्यांना. हा, आमचं एवढंच म्हणणं आहे की मताचं विभाजन यावेळेस करूया नकोय. येस, आपण मताचं विभाजन केलं तर मग संविधान खतरे में है. संसद